मित्रांनो, आता हे जे न्यूरॉन्स असतात आपण बघितलं, हे एकमेकांना जॉइन होऊन एक कंप्लीट नर्वस सिस्टम तयार होतो. आणि हा जो नर्वस सिस्टम आहे आपण ह्यूमन्स मध्ये बघूया. आता ह्यूमन्स मध्ये हे जो नर्वस सिस्टम आहे हा 3 भागांमध्ये विभाजित केला गेला आहे. पहिला जो आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा CNS असं म्हटलं जातं. दुसरा आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम किंवा PNS आणि तिसरा आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम किंवा ANS. सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा CNS डिवाइड केला गेला आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. सो ब्रेनचा जो पार्ट आहे एंटायर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हा सेंट्रल नर्वस सिस्टम बनतो. दुसरा आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये क्रेनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स, मोस्टली जे नर्व्स असतात जे सगळीकडे डिफ्यूज असतात ऑल ओव्हर द बॉडी, पूर्ण अंगावरती जे नर्व्स डिफ्यूज केले जातात ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडून जे सगळीकडे नर्व्स असतात त्यांना पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणतात. आणि ते पण दोन ह्याच्यामध्ये, एक आहे क्रेनियल नर्व्स आणि दुसरे आहे स्पायनल नर्व्स. तिसरा आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आणि त्यामध्ये सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम हे दोन गोष्टी आहेत. आता ब्रेन जर बघितलं मित्रांनो, तर ब्रेन पण 3 गोष्टींमध्ये विभाजित केला गेला आहे. फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. हे आपण सगळं जाणून घेऊया डिटेल मध्ये. सध्या फक्त क्लासिफिकेशन बघू, विभाजन बघूया आपण. फोर ब्रेन सेरेब्रम आणि डायन्सेफलॉन मध्ये विभाजित केला गेला आहे. मिड ब्रेन ऑप्टिक लोब्स आणि ऑप्टिक चायस्मा मध्ये डिवाइड केला गेला आहे. आणि हिंड ब्रेन सेरेबेलम, पॉन्स वेरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा हे जे 3 ब्रेन स्टेम म्हणून पण मानले जातात, या 3 मध्ये विभाजित केला गेला आहे. आता मित्रांनो, ह्यूमन नर्वस सिस्टम मधला जो CNS आहे किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम आहे आपण तो बघून घेऊया. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये दोन गोष्टी कव्हर करायच्या आहेत आपल्याला. ते म्हणजे पहिला आहे ब्रेन आणि दुसरा आहे स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोघेही मिड डॉर्सल ऍक्सिसला सिच्युएटेड असतात. ब्रेन जो असतो तो क्रेनियम मध्ये, स्कलचा जो भाग आहे क्रेनियम तिकडे सिच्युएटेड असतो, वाईल स्पायनल कॉर्ड जो आहे तो वर्टिब्रल कॉलम जो आहे त्यामध्ये ऍज अ कॅनलच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असतो. या दोन्ही गोष्टींना, स्पायनल कॉर्डला ऍज वेल ऍज ब्रेनला, 3 बॉडी कव्हरिंग्स असतात, 3 बॉडीची कव्हरिंग्स असतात ज्याला आपण मेनिंजेस असं म्हणतो. आता हे जे मेनिंजेस आहेत 3 प्रकारचे असतात. ते जाणून घेण्याआधी आपण इकडे बघू, हा एक ब्रेनचा सेक्शन आहे किंवा ब्रेनचा कव्हरिंग आहे. सगळ्यात वरच्या बाजूला जो असतो तो स्काल्प असतो, जिकडे आपले हेअर फॉलिकल्स असतात. नंतरचा जो असतो तो पेरिस्टियम, जो जस्ट स्काल्पच्या खालच्या बाजूला असतो. त्याच्या खालच्या बाजूला स्कल बोन असतो, म्हणजे जो क्रेनियम आहे तो प्रेझेंट असतो आणि हा एक कॅल्शियमचा बनलेला असतो. ओके, त्याच्या खालच्या बाजूला 3 मेनिंजेस असतात. आता मेन गोष्टी येतात 3 मेनिंजेस. पहिला जो आहे ड्युरा मॅटर. आता ड्युरा मॅटर जो आहे मित्रांनो, हा आउटर मोस्ट टफ नॉन वॅस्क्युलर टिश्यू असतो. सगळ्यात बाहेरचा टफ मॅटर असतो, थिक असतो आणि फायब्रस असतो. हा जस्ट इनर साइडला क्रेनियमला अटॅच असतो. जर तुम्ही क्रेनियम बघितला, क्रेनियमला जस्ट अटॅच्ड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ड्युरा मॅटरच्या आणि अरेक्नॉइड मॅटरच्या मधला जो स्पेस आहे त्याला सब ड्युरल स्पेस म्हटलं जातं. हा तुम्ही बघू शकता, हा एक सब ड्युरल स्पेस आहे आणि हा भरलेला असतो सेरस फ्लुइडने. दुसरा आहे अरेक्नॉइड मॅटर. आता अरेक्नॉइड मॅटर जो आहे सगळ्यात मिडल वाला लेअर असतो ड्युरा मॅटर आणि पाया मॅटरच्या मधला लेअर. हा थिन असतो, एकदम थिन शीट असते आणि हा सुद्धा नॉन वॅस्क्युलर असतो आणि हा कनेक्टिव्ह टिश्यूनी बनलेला असतो. तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, हा हे जे प्रोजेक्शन्स असतात, हे जो अरेक्नॉइड मॅटर आहे ह्याला काही प्रोजेक्शन्स असतात. झाडाचे जसे फांद्या असतात, वेब लाईक अपीअरन्स असतो, ते असे वेब लाईक प्रोजेक्शन्स बाहेर निघतात आणि हे डायरेक्टली सब ड्युरल स्पेस, सब अरेक्नॉइड स्पेस जो आहे त्यामध्ये प्रोजेक्ट होतात. तर तुम्ही इकडे बघू शकता, हे वेब लाईक अपीअरन्स आहेत आणि हे डायरेक्टली सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये प्रोजेक्ट होत आहे. ओके, आणि हा जो सब अरेक्नॉइड स्पेस आहे मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा भरलेला असतो CSF फ्लुइडने. CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. हा खूप महत्वाचा फ्लुइड असतो, जो हा सब अरेक्नॉइड स्पेस जो असतो, पाया मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटरच्या मधला जो स्पेस आहे त्यामध्ये हा CSF फ्लुइड भरलेला असतो. ह्याच्याविषयी आपण बोलून घेऊया, पण त्याच्या आधी आपण पाया मॅटर बघूया. पाया मॅटर हा सगळ्यात इनर मोस्ट लेअर आहे. हा जो पिंक लेअर तुम्हाला बघायला मिळतोय इकडे, त्याला पाया मॅटर म्हणलं जातं आणि सगळ्यात इनर मोस्ट लेअर असतो हा डेलिकेट असतो आणि हायली वॅस्क्युलर. वरचे जे 2 लेअर असतात ते नॉन वॅस्क्युलर असतात.
पण हा जो पाया मॅटर आहे हा हायली वॅस्क्युलर लेअर असतो आणि हा क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असतो सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या. आता मित्रांनो आपण CSF बद्दल बोलूया, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जो आहे तो सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये प्रेझेंट असतो आणि हा जो फ्लुइड आहे हा कोरॉइड प्लेक्सिस, पाया मॅटरचा जो कोरॉइड प्लेक्सिस आणि एपिडायमल सेल्स आहेत ते प्रोड्यूस करतात. सो हे सिक्रीट करतात आणि हे सेल्स जे असतात ते प्रेझेंट असतात पाया मॅटर मध्ये. आणि हे जे सेल्स असतात हे वेंट्रिकल्सच्या लाइनिंगला प्रेझेंट असतात. जे वेंट्रिकल्स प्रेझेंट असतात त्याच्या जस्ट लाइनिंगला हे प्रेझेंट असतात आणि हे दोन्हीकडे ब्रेन ऍज वेल ऍज सेंट्रल कनाल ऑफ स्पायनल कॉर्ड जो आहे त्या दोघांमध्ये हे जो फ्लुइड आहे ते सिक्रीट करतात. आता मित्रांनो याचं जर फंक्शन बघितलं तर 3 मेन फंक्शन आहेत सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचं. पहिलं तर आहे हा एक शॉक ऍब्झॉर्बर म्हणून ऍक्ट करतो. म्हणजे जेव्हा पण आपले जे मेनिंजीज असतात प्रेझेंट ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला, मेनिंजीज ऍज वेल ऍज सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, जेव्हा पण इंजरी होते, इंजरी झालं किंवा एक मोठा धक्का बसला या दोन्ही गोष्टींना, तर तो जो शॉक असतो ते शॉक ऍब्झॉर्ब करतात. हे दोघंही शॉक ऍब्झॉर्बरचं काम करतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन ठेवतात. कुठे? क्रेनियम मध्ये. क्रेनियम मध्ये कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन ठेवतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे न्यूट्रियन्स असतात. आपल्याला माहिती आहे आता ब्रेन अगेन एक टिश्यू आहे, त्याला काही न्यूट्रियन्स गरजेचे असतात. त्याला ग्लुकोज म्हणून पर्टिक्युलरली जी एनर्जी आहे ती लागत असते सारखी. म्हणून हे जे न्यूट्रियन्स सप्लाय करण्याचं काम सुद्धा CSF किंवा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड करत असतात. अलॉंग विथ दॅट ब्रेन काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट किंवा वेस्ट प्रोडक्ट निर्माण करत असतो आणि हे सुद्धा एक्सक्रीट केले पाहिजे असतात आणि ते सुद्धा देवाण किंवा घेवाण करतात. न्यूट्रियन्स आणि एक्सक्रीट प्रोडक्ट्सचे हे सगळे गोष्टी बाहेर काढतात आणि ब्लड मध्ये एक्सक्रीट करतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे CSF किंवा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जो असतो हा ऑक्सिजन सप्लाय करायचं काम सुद्धा करतो. कुठे? ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला. मित्रांनो आता आपण वेगवेगळे पार्ट्स पाहून घेऊया ब्रेनचे. आता मेन ब्रेन जो आहे तो 3 भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे. पहिला आहे फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन, असे 3 गोष्टी आहेत. आता ब्रेनला आपल्याला माहिती आहे एनसेफेलॉन असं म्हणलं जातं. ब्रेन जो अख्खा ब्रेन आहे त्याला एनसेफेलॉन असं म्हणलं जातं. जर फोर ब्रेनला बघितलं तर फोर ब्रेनला प्रोजेन्सेफेलॉन असं म्हणलं जातं. मिड ब्रेनला मिझेनसेफेलॉन असं म्हणलं जातं आणि हिंड ब्रेनला रोम्बेनसेफेलॉन असं म्हणलं जातं. आता फोर ब्रेन बघितला आपण मित्रांनो, तो आणखीन 3 गोष्टींमध्ये डिवाइड केला गेला आहे. ते कसे डिवाइड केला गेला आहे आणि त्यांचं फंक्शन्स काय आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. आता जस्ट आपण वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ब्रेनचे आपण ते जाणून घेऊया. तर फोर ब्रेन जो आहे तो रायनेनसेफेलॉन, टीलेनसेफेलॉन आणि डायनसेफेलॉन या 3 पार्ट्स मध्ये विभागला गेला आहे. रायनेनसेफेलॉन म्हणजे ऑल्फॅक्टरी लोब्स, टीलेनसेफेलॉन म्हणजे सेरिब्रम आणि सेरिब्रमचे वेगवेगळे पार्ट्स, डायनसेफेलॉन म्हणजे एपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. आता हेच सगळे गोष्टी आहेत आपण एका ॲनिमेशनच्या माध्यमातून बघून घेऊया. ॲनिमेशन म्हणजे एक वेबसाईट आहे brainfacts.org. तर तुम्हाला या वेबसाईट वरती वेगवेगळे पार्ट्स बघायला मिळतील आणि हे 3D फॉर्म मध्ये बघायला मिळते. तुम्ही हे असे फिरवू शकता, झूम करू शकता आणि बरंच काही यामध्ये गोष्टी करू शकता. ओके, सो हे brainfacts.org वरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हे सगळे बघायला मिळतील. तर आता वेगवेगळे पार्ट्स पाहून घेऊया आपण मित्रांनो. आता फर्स्ट ऑफ ऑल सेरिब्रम, हा जो सगळ्यात वरचा भाग जो तुम्हाला बघायला मिळतोय हा सेरिब्रम आहे. ओके, आणि हा जो सेरिब्रम आहे हा 2 भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे आणि हे जो मधला भाग आहे तो फिशर आहे, म्हणजे एक मोठी खच असते त्यामध्ये. आता मित्रांनो ब्रेनचा जर तुम्ही टेक्स्चर बघितला, वरचा जो पार्ट बघितला हा प्लेन नसतो. यामध्ये काही ग्रूव्स असतात, काही रिजेस असतात, काही कन्व्हल्जन्स असतात, ते जाणून घेऊया. आता मित्रांनो हा जो ग्रूव्ह दिसतोय तुम्हाला, हे जे वरचे वरचे भाग बल्जी पार्ट दिसतात असे, हे आहेत गायराय. त्याला गायराय म्हणलं जातं. वाईल हे जे खची दिसतात त्याला सल्कस म्हणलं जातं. ओके, सो हे गायरीच्या मधला जो सल्कस आहे तो सल्कस आणि हा जो पार्ट आहे तो गायराय आहे. आता मित्रांनो हा जो मोठा डिप्रेशन जो दिसतोय तुम्हाला, सेंट्रल डिप्रेशन जो आहे, मोठा खच आहे, तो ब्रेनला 2 भागांमध्ये, 2 हेमिस्फियर मध्ये डिवाइड करतो.
तो म्हणजे लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फियर आणि दुसरा आहे राईट सेरिब्रल हेमिस्फियर. आता वेगवेगळे पार्ट्स बघून घेऊया मित्रांनो आपण. हा आहे राईट सेरिब्रल हेमिस्फियर, देन लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फियर. ओके. आता मित्रांनो फोर ब्रेन बघून घेऊया आपण. पहिला आहे सेरिब्रम. तो सेरिब्रमचा जो पार्ट आहे तुम्हाला हा जो बघायला मिळतोय एंटायर ब्रेनचा जो वरचा पार्ट, हा लार्जेस्ट एरिया आहे. सो हा जो पूर्ण एरिया आहे हा सेरिब्रम आहे, जो की तुम्हाला बघायला मिळतोय. ओके. हा सो एंटायर पार्ट सेरिब्रम आहे आणि हे जे पण वेगवेगळे पार्ट्स आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. पण त्याआधी जस्ट फोर ब्रेन आपण बघून घेऊया. दुसरा आहे ऑल्फॅक्टरी लोब्स. सो ऑल्फॅक्टरी बल्ब जो असतो तो असा सहजासहजी बघायला मिळत नाही, पण अशा खालच्या बाजूला सेरिब्रमच्या खालच्या बाजूला आतमध्ये प्रेझेंट असतात. सो हा आहे ऑल्फॅक्टरी लोब्स किंवा वरचा भाग जो आहे ऑल्फॅक्टरी बल्ब. नेक्स्ट आहे डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉन मध्ये तीन गोष्टी आहेत, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि एपिथॅलॅमस. तर आपण थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस बघून घेऊया. हे आतल्या बाजूला असतात, इकडे मधल्या ब्रेनला, त्याला थॅलॅमस म्हणलं जातं. नेक्स्ट आहे हायपोथॅलॅमस, जो जस्ट त्याच्या खालती असतो, खालच्या बाजूला, त्याला हायपोथॅलॅमस म्हणलं जातं. नेक्स्ट आहे मिड ब्रेन. मिड ब्रेन बघून घेऊया. हा आहे मिड ब्रेन. सो मिड ब्रेन हा ब्रेन स्टेमचा एक भाग आहे, तो हा तुम्हाला मधल्या ह्याच्यात बघायला मिळेल. सो हा आहे मिड ब्रेन. नेक्स्ट आहे हिंड ब्रेन. आता हिंड ब्रेन मित्रांनो तीन भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे. तो म्हणजे पॉन्स, ज्याला पॉन्स वेरोली असंही म्हणलं जातं आणि तो खालच्या बाजूला असतो, मिड ब्रेनच्या खालच्या बाजूला. नेक्स्ट आहे मेडुला ऑब्लॉंगेटा, जो पॉन्स वेरोलीच्या खालच्या बाजूला आहे. आणि सेरिबेलम, जो ब्रेनच्या मागच्या बाजूला प्रेझेंट असतो. हा आहे सेरिबेलम. आता मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी बघून घेतल्या आहेत. ब्रेन, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. आता आपण एक एक करून याविषयी सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये बघून घेऊया. मित्रांनो आता आपण ह्यूमन ब्रेन जो आहे पूर्ण डिटेल मध्ये बघून घेऊया. त्याचे वेगवेगळे पार्ट्स बघून घेऊ, त्याचे फंक्शन्स काय आहेत बघून घेऊ, ते कोणत्या बेसिस वरती डिवाइड केले गेले आहेत ते सगळं बघून घेऊया. आता मित्रांनो ह्यूमन ब्रेन जर बघितला तर हा जो स्टडी आहे, हा जो अभ्यास आहे ब्रेन वरती, याला एन्सेफेलॉजी असं म्हणलं जातं. आणि ब्रेन जो आहे तीन मेन गोष्टींमध्ये डिवाइड केला गेला आहे, जसं की आपण बघितलं. पहिला जो आहे तो फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. आता एक एक करून आपण वेगवेगळे पार्ट्स बघून घेऊया या सगळ्यांचे. फर्स्ट आहे फोर ब्रेन. आता फोर ब्रेन मधला पहिला जो फोर ब्रेन अगेन डिवाइड केला गेला आहे तीन भागांमध्ये. पहिला आहे ऑल्फॅक्टरी लोब्स, सेरिब्रम आणि डायन्सेफेलॉन, असे तीन भाग आहेत फोर ब्रेनचे. पहिला जो भाग आहे तो ऑल्फॅक्टरी लोब्स आहे. आता मित्रांनो ऑल्फॅक्टरी लोब्स जे आहेत ते हायली रिड्युस्ड फॉर्म मध्ये ह्यूमन्स मध्ये प्रेझेंट असतात. बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये जसं डॉग्स मध्ये वगैरे बघितलं तर हे मोठ्या गोष्टी असतात, मोठे भाग असतात ब्रेन मध्ये, पण ह्यूमन्स मध्ये ते हायली रिड्युस्ड फॉर्म मध्ये आहेत. आता ऑल्फॅक्टरी लोब जर बघितलं तर त्यामध्ये पण दोन गोष्टी मेन आहेत. पहिला आहे ऑल्फॅक्टरी पेडंकल आणि दुसरा आहे ऑल्फॅक्टरी बल्ब. तेच ॲनिमेशन मध्ये बघितलं आपण 3D मॉडेल मध्ये, तर तुम्हाला हा ऑल्फॅक्टरी बल्ब बघायला मिळेल, जो की खाली असतो सिच्युएटेड. आणि दुसरा आहे ऑल्फॅक्टरी पेडंकल, जो की त्याच्या जस्ट खालच्या बाजूला हा वाला आहे. ओके, हा वाला. सो हा आहे ऑल्फॅक्टरी पेडंकल आणि हा आहे ऑल्फॅक्टरी बल्ब. नेक्स्ट आहे सेरिब्रम. मित्रांनो सेरिब्रम जो आहे तो लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन आहे. सगळ्यात मोठा भाग जो आहे ब्रेनचा तो सेरिब्रम आहे आणि हा 85% कॉन्स्टिट्यूट करतो एका टोटल ब्रेनचा. तर हा बघू शकता तुम्ही, हा सेरिब्रम आहे. आता मित्रांनो हा जो सेरिब्रम आहे तो दोन भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे बिकॉज ऑफ लॉंग फिशर. सेंट्रल एक मीडियम एक खत जाते ब्रेन मध्ये, एक अशी एक मोठी खत जाते
जी राईट हेमिस्फियर आणि लेफ्ट हेमिस्फियर मध्ये ब्रेनला डिवाइड करते. आता ते आपण बघून घेऊया. हे जे दोन हेमिस्फियर आहेत, पहिला आहे राईट हेमिस्फियर. सो हा आहे राईट हेमिस्फियर आणि दुसरा आहे लेफ्ट हेमिस्फियर. दुसरी गोष्ट मित्रांनो, हा जो लेफ्ट हेमिस्फियर आणि राईट हेमिस्फियर आहे ते एकमेकांना एका बँड ऑफ नर्व्सनी, न्यूरॉनच्या बँडनी एकमेकांना कनेक्टेड आहेत आणि त्याला कॉर्पस कॅलोसम असं म्हणलं जातं. 3D मॉडेलमध्ये तुम्ही इकडे बघू शकता, हा जो रेड पार्ट आहे हा कॉर्पस कॅलोसम आहे, जो लेफ्ट हेमिस्फियर आणि राईट हेमिस्फियरला एकत्र आणतो आणि दोघांना कनेक्ट करतो. आणि हा जो कॉर्पस कॅलोसम आहे हा बँड ऑफ न्यूरॉन्सनी बनलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा जो आउटर सरफेस आहे सेरिब्रमचा, हा दोन भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे. बाहेरचा जो भाग आहे टफ जो असतो आउटर सरफेस, त्याला सेरिब्रल कॉर्टेक्स म्हणलं जातं, वाईल आतमधला जो भाग आहे त्याला सेरिब्रल मेड्युला म्हणलं जातं. आता जो बाहेरचा भाग आहे सेरिब्रल कॉर्टेक्स, त्यामध्ये ग्रे मॅटर प्रेझेंट असतो आणि हा जो ग्रे मॅटर आहे यामध्ये न्यूरॉन्सचा जो सायटॉन भाग आहे, म्हणजे जो सेल बॉडी आहे न्यूरॉन्सची, ती प्रेझेंट असते. वाईल बाहेरचा जो आतमधला जो मेड्युला आहे तो व्हाईट मॅटर आहे आणि हा जो व्हाईट मॅटर आहे हा न्यूरॉन्सच्या एक्झॉन पार्टनी बनलेला असतो. एक्झॉन पार्ट ज्याला मायलिनेटेड फॉर्म्स असतात ह्यांनी बनलेला असतो. हा जो मायलिन शीट असतो हा फॅटनी बनलेला असतो, म्हणून हा व्हाईट कलर मध्ये असतो. आता मित्रांनो, हा जो ब्रेनचा जो बाहेरचा जो सरफेस आहे तो ग्रेटली फोल्डेड असतो, म्हणजे असा एक प्लेन सरफेस नसतो. त्यामध्ये कॉन्व्होल्युशन्स असतात, ग्रूव्स असतात, रिजेस असतात. सरफेस एरिया, ब्रेनचा जो सरफेस एरिया आहे तो वाढवण्यासाठी गायराय आणि सल्काय प्रेझेंट्स असतात. आता कॉन्व्होल्युशन जे असतात, हे जे बाहेरचे बल्जी पार्ट्स जे तुम्हाला दिसतात, हे जे बल्जी पार्ट्स आहेत त्याला गायराय म्हणलं जातं. वाईल हे जे खची दिसतात तुम्हाला, हे जे खची दिसतात त्याला सल्कस म्हणलं जातं. आणि हे दोन्हीही मिळून ब्रेनचा जो सरफेस एरिया आहे तो वाढवतात. आता मित्रांनो, हा जो सेरिब्रल हेमिस्फियर आहे हा पुढे जाऊन फर्दर डिवाइड झालाय मेन लोब्स मध्ये, आणि बिकॉज ऑफ डीप सल्काय, हे जे सल्कस प्रेझेंट असतात ह्याच्यामुळे काही भागांमध्ये डिवाइड केला गेलाय. आता सेंट्रल सल्कस जो असतो, तुम्ही हा बघू शकता, हा जो सेंट्रल सल्कस आहे हा फ्रंटल लोबला आणि परायटल लोबला डिवाइड करतो. वाईल दुसरा जो सल्कस आहे तो परायटो ऑसिपिटल सल्कस आहे. तर तुम्ही बघू शकता, हा जो परायटो ऑसिपिटल सल्कस आहे हा परायटल लोबला आणि ऑसिपिटल लोबला डिवाइड करतो. आणि शेवटचा आहे सिल्वियन सल्कस, जो टेम्परल लोबला फ्रंटल आणि परायटल लोबशी डिवाइड करतो. सो हा आहे सिल्वियन सर्कस आणि हा आहे फ्रंटल लोब आणि हा आहे परायटल लोब, या दोघांमध्ये डिवाइड करतो आणि हा आहे सिल्वियन सर्कस. मित्रांनो, आता जो सेरिब्रम आहे तो चार भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे. पहिला जो आहे तो फ्रंटल लोब आहे, देन परायटल लोब. परायटल लोब कन्सिस्ट ऑफ सोमॅटोसेन्सरी कॉर्टेक्स आणि सोमॅटोमोटर कॉर्टेक्स ऑल्सो. सो हा एंटायर भाग जो आहे परायटल लोब आहे. नेक्स्ट ऑसिपिटल लोब आहे आणि शेवटचा जो आहे तो टेम्परल लोब आहे. सो हा चार भागांमध्ये सेरिब्रम डिवाइड केला आहे. आता मित्रांनो, आपण एक एक करून हे सगळे भाग बघून घेऊया. हा एक एंटायर फ्रंटल लोब आहे, म्हणजे हा सुद्धा फ्रंटल लोब वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे. पहिला आहे मोटर एरिया. तर मोटर एरिया आपण बघून घेऊया, किंवा मोटर कॉर्टेक्स. आता मित्रांनो, मोटर एरिया किंवा मोटर कॉर्टेक्स जो असतो तो व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज जे असतात, व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज ऑफ मसल्स, म्हणजे एक्झाम्पल मला एक बॉटल उचलायची आहे, म्हणजे हे व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी ऑफ मसल आहे, म्हणजे मी स्वतःहून उचलतोय, त्याला व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज म्हणलं जातं. हा कंट्रोल केला जातो. दुसरे प्री मोटर एरिया किंवा प्री मोटर कॉर्टेक्स. प्री मोटर कॉर्टेक्स जो असतो मित्रांनो, हा इनव्हॉलंटरी मुवमेंट जे असतात आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे जे मुवमेंट्स असतात ते कंट्रोल केले जातात. नेक्स्ट आहे ब्रोकाज एरिया किंवा मोटर स्पीच एरिया. आता मित्रांनो, हा एक छोटासा भाग असतो फ्रंटल लोब मध्ये, जो रिस्पॉन्सिबल असतो थॉट्स टू स्पीच, म्हणजे आपले जे मनातल्या गोष्टी असतात ते शब्दांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा एरिया असतो. आणि हा जो छोटासा भाग आहे
तो इमोशन्स जे असतात आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी, आपली जी इंटेलिजन्स लेवल आहे ती व्यक्त करण्यासाठी, आणि विल पॉवर अलॉंग विथ मेमरी आणि पर्सनॅलिटी, आपली एखाद्याची जी पर्सनॅलिटी असती ती सुद्धा हा छोटासा भाग डिसाइड करतो. नेक्स्ट आहे परायटल लोब्स. आता मित्रांनो, परायटल लोब सुद्धा फ्रंटल लोब प्रमाणे वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे. हा एंटायर भाग जो आहे तो परायटल लोब आहे. आता परायटल लोब जो असतो मित्रांनो, मेनली सोमॅस्टिक सेन्सेशन जो असतो, पेन, एखादा दुःख झालं आपल्याला तर ते जे फील होतं आपल्याला ब्रेनला, ते मेनली परायटल लोब्स मुळे होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेशर, टेम्परेचर आणि टेस्ट. प्रेशर, एखादा दबाव, हवाचा जो दबाव असतो, कुणी टच केलं तर जो प्रेशर क्रिएट होतो तो सुद्धा परायटल लोब सेन्स करतो. आणखीन गोष्ट म्हणजे टेम्परेचर आणि टेस्ट. टेम्परेचर म्हणजे हवामानामधला जो टेम्परेचर कमी किंवा जास्त होतो तो सुद्धा. आणि टेस्ट, टेस्ट म्हणजे आपल्याला एखादी चव लागते कुठल्याही गोष्टीची, जी चव असते ती सुद्धा परायटल लोब्स मध्ये आपल्याला कळून येते. परायटल लोब्स अगेन इन्फिरियर परायटल लोब्यूल मध्ये कन्वर्ट केला गेलाय, मग सुपिरियर परायटल लोब्यूल, देन प्रिसिनियस आणि सोमॅटोसेन्सरी कॉर्टेक्स यामध्ये डिवाइड केला आहे. नेक्स्ट आहे टेम्परल लोब. आता टेम्परल लोब जो आहे मित्रांनो, ह्याचं फंक्शन आहे स्मेल, हिअरिंग आणि स्पीच अँड इमोशन्स मध्ये. स्मेल म्हणजे जो गंध असतो, वेगवेगळ्या गोष्टींचा जो गंध असतो तो जेव्हा आपण सेन्स करतो तो दॅट इज बिकॉज ऑफ टेम्परल लोब्स. काही गोष्टी हिअरिंग जे असतात, ऑडिटरी जे गोष्टी असतात, आवाज वगैरे असतात, वेगवेगळा आवाज जो आपण डिस्टिंग्विश करतो ते सुद्धा टेम्परल लोब्स नी असतो. नेक्स्ट आहे स्पीच आणि इमोशन्स, जे आपण बोलतो वगैरे आणि आपले जे इमोशन्स असतात ते व्यक्त करतो ते दॅट इज बिकॉज ऑफ टेम्परल लोब्स. शेवटचा हा टेम्परल लोब्स आपण इकडे बघू शकतो, हा टेम्परल लोब आहे आणि टेम्परल लोबचे पण वेगवेगळे भाग असतात. दुसरा आहे ऑसिपिटल लोब. आता मित्रांनो, हा जो ऑसिपिटल लोब आहे तो दॅट इज इन्व्हॉल्व इन व्हिज्युअल एरिया, म्हणजे आपण आपला जो सेन्स ऑफ विजन आहे, आपण ज्या गोष्टी बघतो वगैरे आणि ते आत्मसात करून घेतो, दॅट इज बिकॉज ऑफ ऑसिपिटल लोब्स. आता मित्रांनो, हा जो एरिया आहे जो टेम्परल, परायटल आणि ऑसिपिटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो आणि एका सेंटरला असतो, त्याला वर्निकीज एरिया असं म्हणलं जातं. आणि याच वर्निकीज एरियाला इंटेलिजन्स सेंटर असंही म्हणलं जातं. आणि ह्याचं मेन फंक्शन आहे अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स. एखादा व्यक्ती जो बोलत असेल तर ते समजून घेण्यासाठी जी गरज लागते ती बिकॉज ऑफ दिस एरिया इंटेलिजन्स सेंटर आहे. आणि दुसऱ्या गोष्टी, एखादा व्यक्ती जर वाचत असेल आणि तो अंडरस्टँड करण्याची जी क्षमता आहे दॅट इज बिकॉज ऑफ वर्निकीज एरिया. अशा प्रकारे जो सेरिब्रम आहे त्यामध्ये तिन्ही प्रकारचे एरिया प्रेझेंट असतात. पहिला म्हणजे सेन्सरी, दुसरा मोटर आणि तिसरा आहे असोसिएशन एरिया. आता मित्रांनो, बेसल न्यूक्लियाय किंवा बेसल गँग्लिया प्रेझेंट असतात व्हाईट मॅटर मध्ये. ब्रेनचा जो खालचा भाग आहे, लॅटरल साइड आहे थॅलॅमसचा, तिकडे व्हाईट मॅटर प्रेझेंट असतो, ग्रे मॅटर प्रेझेंट असतो व्हाईट मॅटरच्या मध्ये. आणि हा जो एरिया असतो हा न्यूरो ट्रान्समिटर्स रिसीव्ह करत असतो वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स पासून. आणि हा रिस्पॉन्सिबल असतो एक्झिक्युशन ऑफ ऍक्टिव्हिटीज ऍट सबकॉन्शियस लेवल. म्हणजे सबकॉन्शियस लेवलला सबकॉन्शियसली आपण जी कामं करत असतो ज्यामध्ये ब्रेनचं जास्त म्हणजे व्हॉलंटरी गरज नसते. फॉर एक्झाम्पल रायटिंग स्लो, एखादा व्यक्ती स्लोली लिहित असेल किंवा रॅपिडली टाईप करत असेल, तो सबकॉन्शियस लेवलवरती तो करत असतो. ह्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. कॉर्पस स्ट्रायटम जो प्रेझेंट असतो सेरिब्रमच्या खालच्या लेवलला, हा सगळ्यात मोठा बेसल न्यूक्लियाय किंवा बेसल गँग्लिया आहे. आता मित्रांनो, नेक्स्ट आहे डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉन जो आहे तो आणखीन 3 भागांमध्ये डिवाइड केला आहे, तो म्हणजे एपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. आता हा जो डायन्सेफेलॉन आहे मित्रांनो, हा कॉर्पस कॅलोसम आणि मिड ब्रेनच्या मधला भाग असतो, त्याला डायन्सेफेलॉन म्हणलं जातं. तर आपण ॲनिमेशन मध्ये बघून घेऊया डायन्सेफेलॉनचे वेगवेगळे पार्ट्स. हा आहे थॅलॅमस, हा आहे थॅलॅमस. नेक्स्ट हायपोथॅलॅमस, जो की खालचा भाग असतो. आणि एपिथॅलॅमस जो असतो, जो वरचा थिनर मोस्ट लेअर असतो थॅलॅमसचा, त्याला एपिथॅलॅमस म्हणलं जातं. आता मित्रांनो, डायन्सेफेलॉन मध्ये एक सिंगल कॅव्हिटी असते ज्याला थर्ड वेंट्रिकल असं म्हणलं जातं, आणि जे 2 लॅटरल वेंट्रिकलशी कंबाईन करून
बनलेले असतात. आपण हे ॲनिमेशन मध्ये बघून घेऊया. वेंट्रिकल्स मित्रांनो हे हॉलो कॅव्हिटीज असतात ब्रेन मध्ये, जे CSF फ्लुइड्सनी दॅट इज सेरिब्रोस्पायनल फ्लुइड्सनी भरलेले असतात. ओके, सो हा जो वेंट्रिकल आहे मित्रांनो, वेंट्रिकल पण दोन असतात, दोन लॅटरल. हे जे दोन वेंट्रिकल्स दिसतात हे दोन लॅटरल मेजर वेंट्रिकल्स आहेत आणि त्याच्या खालती मेजर लॅटरल वेंट्रिकल्स आहेत. सो स्मॉलर लॅटरल वेंट्रिकल्स आणि हे जे मोठे ते मेजर लॅटरल वेंट्रिकल्स. हे दोन वेंट्रिकल्स एकत्र येतात आणि थर्ड वेंट्रिकल बनतो. हा जो आहे हा थर्ड वेंट्रिकल आहे मित्रांनो. हा जे दोन लॅटरल वेंट्रिकल्स आहेत हे मिळून एकत्र येऊन एक थर्ड वेंट्रिकल बनतो असा, आणि ते दोघं एकत्र येऊन एका स्मॉल नॅरो ट्यूब मधनं एकत्र येतात. आणि हा जो ट्यूब आहे किंवा हा जो भाग आहे त्याला फोरामेन ऑफ मॉन्रो असं मानलं जातं, जो की लॅटरल वेंट्रिकलला थर्ड वेंट्रिकल मध्ये कनेक्ट करतो. आता मित्रांनो आपण एपिथॅलॅमस बघू. थॅलॅमसचा जो वरचा भाग आहे त्याला एपिथॅलॅमस म्हणलं जातं आणि हा नॉन नर्वस टिश्यूनी बनलेला असतो, त्यामध्ये न्यूरॉन्स प्रेझेंट नसतात. आणि डायन्सेफलॉनचा जो छत असतो तो म्हणजे एपिथॅलॅमस. आता वरती बघितला, वरचा भाग जो बघितला एपिथॅलॅमसला, तर तो हा पाया मॅटरशी कनेक्टेड असतो आणि त्यामध्ये जे अँटीरियर कोराइड प्लेक्सिस सेल्स असतात ते कनेक्ट करतात डायरेक्टली पिनियल ग्लँड सोबत विथ पिनियल स्टॉक. आता हा जो पिनियल ग्लँड आहे मित्रांनो, हा केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये पूर्ण डिटेल मध्ये डिस्कस केला गेला आहे. पुढे आपण बघूया तो. पूर्वी असं मानलं जायचं की हा जो पिनियल ग्लँड आहे तो वेस्टिजियल आहे, म्हणजे त्याचा काही ह्युमन बॉडीमध्ये रोल नाहीये. पण नंतरनी असं कळण्यात आलं की हा एक हॉर्मोन रिलीज करतो, दॅट इज मेलाटॉनिन. मेलाटॉनिन एक असा हॉर्मोन आहे जो झोपण्याची प्रतिक्रिया आहे माणसाची, ती ही कंट्रोल करतो. आणखीन रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर जो असतो माणसाचा तो सुद्धा मेलाटॉनिन कंट्रोल करतो. आता मित्रांनो जो वॉल असतो डायन्सेफलॉनचा लॅटरल थिक वॉल जो असतो त्यामध्ये ग्रे मॅटर असतो आणि हा जो ग्रे मॅटर आहे त्याला थॅलमाय म्हणलं जातं. ब्रेनचे जे वेगवेगळे पार्ट्स असतात ते कनेक्टेड असतात थ्रू RAS दॅट इज रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम वाया थॅलमाय. थॅलमायशी सगळे जे ब्रेनचे पार्ट्स आहेत ते कनेक्टेड असतात. आणि हा जो भाग आहे याला रिले सेंटर सुद्धा म्हणलं जातं, कारण की वेगवेगळे जे इम्पल्सेस असतात बॉडीमध्ये जे उत्पन्न होतात सेन्सरी इम्पल्सेस, हे सगळे ह्याच्या थ्रू RAS थ्रू ट्रॅव्हल होतात सेरिब्रम मध्ये, म्हणून याला गेट कीपर ऑफ सेरिब्रम असंही म्हणलं जातं. आणि यामध्ये सगळे सेन्सरी इम्पल्सेस ट्रॅव्हल होतात फक्त एक्सेप्ट ऑल फॅक्टरी. गंधाचा जो सेन्सरी इम्पल्स असतो तो सोडून बाकी सगळे सेन्सरी इम्पल्सेस ट्रॅव्हल होतात. नेक्स्ट आहे मित्रांनो हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हा डायन्सेफलॉनचा फ्लोर आहे. जसा एपिथॅलॅमस हा डायन्सेफलॉनचा छत असतो तसा हायपोथॅलॅमस डायन्सेफलॉनचा फ्लोर असतो. हा जो भाग असतो हायपोथॅलॅमस हा ब्लड वेसल्सनी रिचली सप्लायड असतो. यामध्ये फीडबॅक मेकॅनिझम जी असते आपली हॉर्मोनल कंट्रोलची यामध्ये मोस्टली इन्व्हॉल्ड असते. हायपोथॅलॅमसचं जे मेन काम आहे ते होमिओस्टेसिस मेंटेन ठेवणं आणि इंटरनल इक्विलिब्रियम जे आहे बॉडीचा आणि वेगवेगळे इनव्हॉलंटरी बिहेवियर जे असतात ते कंट्रोल करणे. दुसरी गोष्ट म्हणजे हायपोथॅलॅमस हा एक लिंक असतो सेंट्रल नर्वस सिस्टम आणि एंडोक्राइन नर्वस सिस्टमचा. हायपोथॅलॅमस हा पिट्युटरीचे वेगवेगळे हॉर्मोन जे असतात ते सुद्धा रेग्युलेट करतो. त्याच्या व्यतिरिक्त होमिओस्टॅसिस म्हणजे बॉडीचा जो टेम्परेचर आहे तो चेक करणं, वाढला तर काय प्रतिक्रिया द्यायची किंवा कमी झाला तर काय प्रतिक्रिया द्यायची हे सगळं कंट्रोल करतो. अलॉंग विथ दॅट थर्स्ट अँड हंगर म्हणजे तहान लागणे व भूक लागणे हे जे गोष्टी असतात हे रेग्युलेट करतो. हायपोथॅलॅमस काही न्यूरोसेक्रेटरी सेलच्या सोबत काही हॉर्मोन्स बनवतो, ते म्हणजे ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन, जे इन्व्हॉल्व असतात वेगवेगळ्या गोष्टीमध्ये. फॉर एक्झाम्पल ऑक्सिटोसिन मिल्क प्रोडक्शन साठी हे उपयोगी असतात. आता मित्रांनो लिम्बिक सिस्टम म्हणून एक मेजर न्यूरोनल सर्किट प्रेझेंट असतो ब्रेन मध्ये, जो की वेगवेगळ्या गोष्टींसाठी रिस्पॉन्सिबल असतो.
आता हा जो लिम्बिक सिस्टम आहे ब्रेनच्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतो आणि यामध्ये वेगवेगळे ब्रेनचे पार्ट्स प्रेझेंट असतात. आता ह्याचा जो लिम्बिक सिस्टमचा मेन फंक्शन आहे ते म्हणजे रिस्पॉन्सिबल फॉर मोटिवेशन, इमोशन, लर्निंग, मेमरी स्ट्रक्चर्स हे सगळे इन्व्हॉल्ड असतात. आता यामध्ये जे स्ट्रक्चर्स इन्व्हॉल्ड असतात ते म्हणजे ऑल्फॅक्टरी बल्ब जो स्मेलसाठी गंधासाठी रिस्पॉन्सिबल आहे, हिप्पोकॅम्पस जो की मेमरीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर हिप्पोकॅम्पस आपण बघू शकतो इकडे, हा आहे हिप्पोकॅम्पस जो की मेमरीसाठी रिस्पॉन्सिबल असतो. देन नेक्स्ट अमिगडाला जो फिअर आणि रिवॉर्ड साठी रिस्पॉन्सिबल असतो. हायपोथॅलॅमस जे आपण बघितलं त्यामध्ये हॉर्मोन्स रिलीज करण्याचे काही ग्लँड्स असतात, जसं पिनियल ग्लँड जो की मेलाटोनिन हॉर्मोन रिलीज करत असतो विच कंट्रोल स्लीप. देन बेसल गँग्लिया जो आपण बघितला होता त्यामध्ये मोटिवेशन आणि व्हॉलंटरी मोशन कंट्रोल केला जातो. आता मित्रांनो, आता हायपोथॅलॅमस जो आहे तो डाउनवर्ड प्रोजेक्शन, एक प्रोजेक्शन निघतो हायपोथॅलॅमस मधनं, डाउनवर्ड प्रोजेक्शन, ज्याला आपण हायपोसियल स्टॉक किंवा इन्फंडिब्युलम म्हणतो. आता हा जो इन्फंडिब्युलम आहे डायरेक्टली पिट्युटरी ग्लँड्सशी कनेक्ट होतो आणि हा बोथ फिजिकली आणि फंक्शनली कनेक्टेड असतो जो की न्यूरोट्रान्समीटर्स रिलीज करतो. आता हायपोथॅलॅमस जो आहे काही न्यूरोट्रान्समीटर्स रिलीज करतो जो पिट्युटरी ग्लँडशी कनेक्टेड असतो आणि रिलीज करतो आणि त्यामध्ये काय वेगवेगळे हॉर्मोन जे असतात त्याचा जो बिहेवियर आहे, त्याचा जो सिक्रिशन आहे तो कंट्रोल करतो. पिट्युटरी ग्लँड आपण एका ॲनिमेशन मध्ये बघून घेऊया. आता हा आहे हायपोथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमसच्या खालच्या बाजूला विथ इन्फेंडिबुलम हा आहे पिट्युटरी ग्लँड कनेक्टेड. सो आहे पिट्युटरी ग्लँड आणि त्याच्या वरच्या बाजूला आहे इन्फेंडिबुलम जो हायपोथॅलॅमसशी कनेक्टेड आहे. मित्रांनो, आता आपण मिड ब्रेन बघूया. मिड ब्रेन जो आहे तो डायनसेफलॉनच्या खाली आणि पॉन्स वेरोलीच्या वरती लोकेटेड असतो. आता हा जो मिड ब्रेन आहे यामध्ये एक सेरिब्रल ॲक्वाडक्ट असतो जो थर्ड आणि फोर्थ वेंट्रिकलला कनेक्ट करतो. आपण याला झूम करूया, तुम्हाला सेरिब्रल ॲक्वाडक्ट दिसेल. हा मिड ब्रेन आहे आणि ही जी ओपनिंग आहे याला सेरिब्रल ॲक्वाडक्ट म्हणलं जातं. मिड ब्रेन वरती काही 4 राउंडेड एलिव्हेशन्स असतात, 4 असे राउंडेड एलिव्हेशन्स असतात. ह्याला क्वाड्राजेमिना असं म्हणलं जातं. त्यांपैकी 2 जे सुपिरियर कॉलिक्युलाय असतात ते व्हिज्युअल रिफ्लेक्सेस म्हणजे बघण्याची जी प्रतिक्रिया आहे त्यासाठी इन्व्हॉल्ड असतात आणि बाकीचे जे 2 इन्फिरियर कॉलिक्युला आहे ते रिले सेंटर्स असतात ऑडिटरी रिफ्लेक्सेसचे म्हणजे ऐकण्याची क्षमता. आता हे जे दोन्ही एकत्र काम करतात, जेव्हा आपल्याला एखादा आवाज आला आणि आपण त्या ठिकाणी वळतो तेव्हा आपला जो हेड आहे त्या ठिकाणी अचानक वळतो आणि दिस इज बिकॉज ऑफ मिड ब्रेन. या मिड ब्रेनच्या मुळे साह्याने आपण ऑडिटरी रिफ्लेक्सेस आणि व्हिज्युअल रिफ्लेक्सेस एकत्र काम करतात. आता मित्रांनो, मिड ब्रेन मध्ये काही क्लस्टर ऑफ सेल्स असतात जे डोपामिन रिलीज करतात आणि या सेल्सला सबस्टॅन्शिया नायग्रा असं म्हणलं जातं आणि हे जे मूव्हमेंट करतात आपल्या पुढ्या बॉडीमध्ये जी मूव्हमेंट होती त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता काही पेशंट्स असतात ज्यांना पार्किन्सन्स डिझीज असतो, त्यामध्ये हे जे सबस्टॅन्शिया नायग्राचे सेल्स असतात ते मरतात म्हणून त्यांचा जो ब्रेन आहे तो ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये डोपामिन रिलीज नाही करू शकत आणि बिकॉज ऑफ दिस त्यामध्ये मोटर डिस्टर्बन्सेस होतो. मिड ब्रेन मध्ये 2 असे फायब्रस ट्रॅक्ट सुद्धा प्रेझेंट असतात ज्याला सेरिब्रल पेडन्कल्स असं म्हणलं जातं किंवा क्रुरा सेरिब्राई असं म्हणलं जातं. हे जे ट्रॅक्ट्स असतात एक RAS कडे जातो आणि दुसरा RAS कडून वळतो, परत माघारी येतो आणि हे जे ट्रॅक्ट्स असतात सेरिब्रम आणि मिड ब्रेनला एकत्र जुळतात किंवा एकत्र आणतात. मित्रांनो, मिड ब्रेनच्या सेंटरला काही ग्रे मॅटर स्कॅटर झालेला असतो विदिन व्हाईट मॅटर. सो व्हाईट मॅटरच्या मधोमध ग्रे मॅटर असतो आणि हा जो ग्रे मॅटर आहे त्याला रेड न्यूक्लियस असं म्हणलं जातं आणि हा जो रेड न्यूक्लियस आहे तो जो पॉस्चर कंट्रोल करण्याचं काम करतो अलॉंग विथ मसल टोनिंग. हिंड ब्रेन.
मित्रांनो, हिंड ब्रेन जो आहे ब्रेनच्या मागच्या बाजूला दॅट इज पोस्टिरियर साइडला प्रेझेंट असतो आणि यामध्ये तीन गोष्टी प्रेझेंट असतात. पहिला म्हणजे पॉन्स वेरोलाय, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि तिसरा आहे सेरेबेलम. पॉन्स वेरोलाय किंवा पॉन्स एक राउंडेड बल्जी शेप मध्ये प्रेझेंट असतो जो ब्रेन स्टेमच्या अंडर साइडला असतो. ब्रेन स्टेम मध्ये मिड ब्रेन, पॉन्स, मेड्युला आणि स्पायनल कॉर्डच्या पुढे कंटिन्यू होत असतो. पॉन्स मध्ये मित्रांनो एक बँड असतो नर्व फायबरचा जो सेरिब्रम, सेरिबेलर लोब्स, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्डला अटॅच्ड असतो. नेक्स्ट आहे सेरिबलम. सेरिबलम हा मित्रांनो सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे ब्रेनचा आणि त्यामध्ये दोन लॅटरल हेमिस्फिअर्स, हे दोन लॅटरल हेमिस्फिअर्स आणि एक सेंट्रल वर्मिस प्रेझेंट असतो. हा सेंट्रल वर्मिस आहे. सेरिबेलम सुद्धा सेरिब्रम सारखा व्हाईट मॅटरनी बनलेला असतो आणि त्यामध्ये एक थिन लेअर असतो ग्रे मॅटरचा ज्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. व्हाईट मॅटर जो आहे ग्रे मॅटरशी इंटरमिक्स होतो आणि एक पॅटर्न, ट्री लाईक पॅटर्न प्रोड्यूस होतो ज्याला आर्बर व्हाईटे असं म्हणलं जातं. सेरिबेलमचा जो सरफेस आहे तो सेरिब्रम सारखाच कन्व्हुल्जन्स प्रोड्यूस करतो, म्हणजे गायराय आणि सल्काय हे दोन बघायला मिळतील. सेरिबेलम मध्ये मित्रांनो 70 बिलियन न्यूरॉन्स असतात त्यामध्ये आणि हे जे न्यूरॉन्स आहेत 70 बिलियन न्यूरॉन्स हे 5 टाइम्स जास्त आहेत ॲज कम्पेअर्ड टू सेरिब्रल कॉर्टेक्स. मित्रांनो, रिसेंटली जो सेरिबेलम आहे तो सगळ्यात महत्वाचा भाग, ब्रेनचा महत्वाचा भाग मानला गेला आहे, कारण की त्यामध्ये मोस्टली जे गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल बॉडी इक्विलिब्रियम, बॉडी मेंटेन ठेवणे, पॉस्चर, बॅलन्स, ओरिएंटेशन मेंटेन ठेवणे, देन मॉडरेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स, मेंटेनन्स ऑफ मसल टोन, हे सगळ्या गोष्टी होत असतात. ह्याच्या व्यतिरिक्त हा एक रेग्युलेटरी सेंटर आहे न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटीज साठी, फॉर एक्झाम्पल रॅपिड वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग एक्सेट्रा. हे सगळे जे ऍक्टिव्हिटीज आहेत सेरिबेलमचे हे सगळे इनव्हॉलंटरी आहे. हालाकी स्टार्टिंगला जे अर्ली स्टेजेसला काही लर्निंग प्रोसिजर त्याला लागत असते. नेक्स्ट आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. मित्रांनो, मेडुला ऑब्लॉंगेटा पॉन्सच्या खाली प्रेझेंट असतो आणि हा पुढे जाऊन स्पायनल कॉर्ड मध्ये त्याचं रूपांतर होतं. मेडुला ऑब्लॉंगेटाच्या आतमधल्या साईडला, इनर साईडला ग्रे मॅटर प्रेझेंट असतो आणि बाहेरच्या बाजूला व्हाईट मॅटर प्रेझेंट असतो. मेडुला ऑब्लॉंगेटा इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स जे असतात, फॉर एक्झाम्पल हार्टबीट, रेस्पिरेशन, वॅसोमोटर, हे सगळे जे ऍक्टिव्हिटीज असतात अलॉंग विथ पेरिस्टॅलिस हे सगळे कंट्रोल करतो. याच्या व्यतिरिक्त काही नॉन व्हायटल रिफ्लेक्सेस जे असतात, फॉर एक्झाम्पल कफिंग, स्नीजिंग, स्वॉलोईंग, वॉमिटिंग, यॉनिंग, वेगवेगळ्या गोष्टी कंट्रोल करतो. मेडुलाची जी कॅव्हिटी आहे, मेडुला ऑब्लॉंगेटाची जी कॅव्हिटी आहे त्याला फोर्थ वेंट्रिकल असंही म्हणलं जातं. हा आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. सो यामध्ये हा जो भाग आहे हा पुढे जाऊन स्पायनल कॉर्डला कनेक्ट होतो आणि त्याचं रूपांतर स्पायनल कॉर्ड मध्ये होतं. आणि तुम्ही बघू शकता हा जो फोर्थ वेंट्रिकल आहे जो इकडून आलाय वरच्या बाजूने, तो डायरेक्टली मेडुला ऑब्लॉंगेटाला कनेक्ट झाला. मेडुला ऑब्लॉंगेटाचा जो रूफ आहे तिकडे कोराइड प्लेक्सिसचे सेल्स असतात जे CSF किंवा सेरिब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रीट करत असतात. मित्रांनो, आता आपण स्पायनल कॉर्ड बघूया. स्पायनल कॉर्ड सुद्धा एक सेंट्रल नर्वस सिस्टमचा भाग आहे ज्यामध्ये मेडुला ऑब्लॉंगेटा एक्सटेंड होऊन स्पायनल कॉर्ड मध्ये रूपांतर देतो. आता ब्रेन सारखाच हा सुद्धा 3 मेनिंजेसनी बनलेला आहे, ते म्हणजे पाया मॅटर, ड्युरा मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटर. ब्रेन सारखाच हा सुद्धा बोनी कव्हरिंग मध्ये आढळला जातो आणि तो म्हणजे वर्टिब्रल कॉलम मध्ये प्रेझेंट असतो. यामध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रीट केला जातो बाय पाया मॅटर आणि हा एक फ्लुइड कुशनच्या स्वरूपामध्ये किंवा एका शॉक ॲब्झॉर्बरच्या स्वरूपामध्ये प्रोटेक्शन देतो स्पायनल कॉर्डला. एक्सटर्नली बघितलं स्पायनल कॉर्ड तर हा एक सिलेंड्रिकल रॉडच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असतो आणि हा 42 ते 45 सेंटीमीटर लॉंग असतो आणि 2
ते 2.5 सेंटीमीटर ब्रॉड असतो. स्पायनल कॉर्ड बघितला तर तो 4 भागांमध्ये डिवाइड केला गेला आहे. सर्वायकल, थोरॅसिक, लुंबार आणि स्पायनल नर्व्स. तर तुम्ही इकडे बघू शकता, हा सर्वायकल आहे, थोरॅसिक, लुंबार आणि आणखीन 2 भाग म्हणजे सॅक्रल आणि कॉक्सिजियल. मित्रांनो, आपण आता टीएस घेऊया स्पायनल कॉर्डचा. टीएस म्हणजे ट्रान्सफर्स सेक्शनल घेतला आपण एखाद्या स्पायनल कॉर्डचा तर तो असा दिसेल आपल्याला. आता स्पायनल कॉर्ड हा एक डॉर्सो वेंट्रिली फ्लॅटन्ड असतो आणि त्यामध्ये डीप फिशर्स असतात, म्हणजे अशी खच असते. एक पोस्टिरियर साइडला असते आणि एक अँटीरियर साइडला असते. पोस्टिरियर साइडला जी फिशर असतो वरच्या बाजूला, तो एवढा ब्रॉड नसतो, वाईल अँटीरियर साइडला थोडासा ब्रॉड असतो ॲज कम्पेअर्ड टू पोस्टिरियर मेडियन फिशर. स्पायनल कॉर्डच्या सेंटर मध्ये एक सेंट्रल कनाल असतो. हा एक सेंट्रल कनाल असतो जिथून सेरिब्रोस्पायनल फ्लुइड फ्लो होत राहतो. बिकॉज ऑफ दिस पोस्टिरियर आणि अँटीरियर फिशर लेफ्ट आणि राईट बाजूमध्ये हा जो स्पायनल कॉर्ड आहे तो डिवाइड केला जातो किंवा विभाजित केला जातो. स्पायनल कॉर्ड मध्ये हा जो ग्रे मॅटर आहे हा एक बटरफ्लायच्या शेप मध्ये किंवा इंग्लिश अल्फाबेट एच शेप मध्ये असतो, वाईल त्याच्या अवतीभोवती व्हाईट मॅटर असतो. व्हाईट मॅटर जो आहे तो एक्झॉन्सनी बनलेला असतो, वाईल ग्रे मॅटर जो आहे तो सायटॉन्सनी किंवा सेल बॉडीनी बनलेला असतो. सेंट्रल फिशरमुळे हा जो ग्रे मॅटर आहे तो 6 भागांमध्ये डिवाइड केला जातो किंवा 6 हॉर्न्स मध्ये डिवाइड केला जातो. तो म्हणजे डॉर्सल, लॅटरल आणि वेंट्रल हॉर्न्स. वाईल बिकॉज ऑफ व्हाईट मॅटरमुळे 6 कॉलम्स किंवा 6 फ्युनिक्युलाई मध्ये डिवाइड केला जातो व्हाईट मॅटर. तो म्हणजे डॉर्सल, लॅटरल आणि वेंट्रल फ्युनिक्युलाई. आता मित्रांनो, हा जो डॉर्सल हॉर्न आणि वेंट्रल हॉर्न आहे हा स्पायनल कॉर्डच्या बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर त्यांचं रूपांतर डॉर्सल रूट आणि वेंट्रल रूट मध्ये होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हा जो डॉर्सल रूट आहे तो डॉर्सल रूट गँग्लियनशी कनेक्टेड असतो, जो की स्पायनल कॉर्डच्या लॅटरल साइडला आउटसाइडला प्रेझेंट असतो. आणि हा जो रूट गँग्लियन आहे, डॉर्सल रूट गँग्लियन, हा एक कलेक्शन असतो, युनिपोलर सेन्सरी न्यूरॉन्सचा एक कलेक्शन असतो. युनिपोलर म्हणजे एकाच डिरेक्शननी जो सिग्नल आहे तो पास होणार. हा जो डॉर्सल रूट आहे मित्रांनो, हा डॉर्सल रूट पुढे जाऊन सेन्सरी न्यूरॉन्सला कनेक्टेड असतो, जो की सेल्स मध्ये प्रेझेंट असतो आणि एखादा सिग्नल इकडून पास होऊन इकडे येतो स्पायनल कॉर्डकडे आणि स्पायनल कॉर्डकडे आल्यानंतर त्याचं प्रोसेसन होतं. प्रोसेस झाल्यानंतर तो वेंट्रल रूट थ्रू बाहेर जातो मोटर न्यूरॉनकडे. आता मित्रांनो, हे जे लॅटरल हॉर्न्स असतात त्यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचे न्यूरॉन्स असतात आणि हे जे न्यूरॉन्स असतात हे वेंट्रल रूट थ्रू बाहेर येतात. आता मित्रांनो, हा जो व्हाईट मॅटर असतो हा मेनली मायलिनेटेड नर्वच्या बंडलनी बनलेला असतो. त्यामध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रॅक्ट्स असतात. जे असेंडिंग ट्रॅक्ट्स असतात ते सेन्सरी इम्पल्स स्पायनल कॉर्ड थ्रू ब्रेन कडे पाठवतात आणि ब्रेन त्याचं प्रोसेसिंग केल्यानंतर ते डिसेंडिंग ट्रॅक्ट्स थ्रू मोटर इम्पल्सेस लॅटरल आणि वेंट्रल फ्युनिक्युलाई पर्यंत पाठवतात. आता मित्रांनो, स्पायनल कॉर्डचं जर आपण फंक्शन बघितलं तर मेनली स्पायनल कॉर्ड रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये इन्व्हॉल्व असतो. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे प्रतिक्रिया, मनुष्य जो प्रतिक्रिया करतो त्यामध्ये स्पायनल कॉर्ड मेन सेंटर असतो. याच्या व्यतिरिक्त सेन्सरी अँड मोटर इम्पल्सेस जे इम्पल्स प्रोड्यूस करतात ते वाया स्पायनल कॉर्ड थ्रू ब्रेन पर्यंत जातात. आणखीन एक गोष्ट म्हणजे हा जो स्पायनल कॉर्ड आहे हा नर्वस कनेक्शन, वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सला नर्वस कनेक्शन देण्याचं काम करतो.